गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं या निरूपणामध्ये स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, माणूस जास्तीत जास्त दुःखी होतो ना, तो का होतो बरं? कारण तो स्वतःकडून अपेक्षा मात्र कधीच करत नाही, पण तो नक्कीच दुसऱ्याकडून अपेक्षा करत असतो। पण स्वतःकडून जेव्हा मनुष्य अपेक्षा करतो ना, तेव्हा तो दुःखी होण्यापासून वाचू शकतो। कारण का? कारण जेव्हा आपण स्वतःकडून अपेक्षा निर्माण करू, तेव्हा आपल्या चुका आपण सुधारू शकतो। आपण जीवनामध्ये दुःखी का आहोत? आपण जीवनामध्ये त्रासलेले का आहोत? आपल्या जीवनामध्ये एवढं दुःख निर्माण का झालेलं आहे? या गोष्टी आपण स्वतःला विचारू, तेव्हाच आपल्या स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये बदल निर्माण होईल। आणि हा बदल निर्माण का होत नाही? कारण आजचा मनुष्य आहे ना, दुसऱ्याकडून अपेक्षा करतो। बघा, दुसऱ्याकडून त्याला सुख भेटावं, दुसऱ्याकडून त्याला आयतं सुख भेटावं, असं त्याला प्रत्येक क्षणी वाटत असतं। दुसऱ्याचं त्याला चांगलं पाहवत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, स्वतःचे मनाचे शिल्पकार आहात ना, ते तुम्हीच आहात। तुम्ही स्वतःला ओळखा। तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला राहायलासुद्धा आवडेल आणि तुमच्या सानिध्यात येणारा प्रत्येक मनुष्य आहे ना, तो सुद्धा आनंदी होईल। पण आपण या जीवनाचे शिल्पकार आहोत, या मनाचे शिल्पकार आहोत, हे आपलं मन आपल्याला मानतं का? कधीच मानत नाही। म्हणून मौन धारण करा, नम्रता धारण करा। बघा, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू लागाल, जोपर्यंत नम्रता नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारू शकत नाही। कारण तुमचं मन अहंकाराने त्रासलेलं असतं, अहंकाराने ग्रासलेलं असतं। आणि हा अहंकार जोपर्यंत मनामधून जात नाही ना, तोपर्यंत ही मनाची शक्ती आहे ना, ही नम्रता निर्माण होत नाही, ही ऊर्जा निर्माण होणार नाही। म्हणून जीवन ही एक कला आहे ना, आणि प्रत्येक दिवस हा एक जीवनाचा एक कॅनव्हास आहे। तुमच्या रंगाने ते सुंदर बनवा। जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे 7 रंग भरले जात नाही ना, तोपर्यंत इंद्रधनुष्य दिसेल का? बघा, जसं काही पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर बघा ऊन तयार होतं, आणि त्या उन्हामध्ये आपल्याला 7 रंगाचं इंद्रधनुष्य दिसू लागतं। किती सुंदर वातावरण असतं ते। तो इंद्रधनुष्य पाहून ना, बघा मनाला किती सुंदर असं मनमोहक वातावरण तयार झाल्यासारखं वाटतं। तसंच या जीवनाचं सुद्धा आहे ना, हे आपलं मन आहे। या मनामध्ये आपण चांगल्या गोष्टी ठेवल्या, चांगल्या गोष्टींच्या संकल्पना ठेवल्या, या भक्ती मार्गामध्ये आपण मन रमवलं, तर बघा ह्या मनाचं सुद्धा इंद्रधनुष्य झाल्याशिवाय राहणार नाही। आणि इंद्रधनुष्य असतो कसा? स्वतःसुद्धा सुंदर असतो, आणि त्याला जे कोणी पाहिल ना, तो सुद्धा सुंदर होऊन जातो। त्याच्या मनाला सुद्धा समाधान वाटतं। म्हणून माणसाने सुद्धा तसंच असावं। समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाने एवढं सुगंधित असावं ना, की स्वतःही सुगंधाचा आनंद निर्माण करावा, आणि त्याच्यामुळं इतरांच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण व्हावा। आपण तसे आहोत का? कधीतरी विचार करा। नुसती भक्ती करून, देव करून भक्ती होत नसते। त्यासाठी मनाची एकाग्रता लागते, कर्माची एकाग्रता लागते। आपण कर्म जर चांगले करायला लागलो ना, तर आपोआप सर्व गोष्टी असतात ना, त्या व्यवस्थित व्हायला सुरुवात होते। पण आपण कर्मांना प्राधान्य देतो का? कधीच देत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कोणतंही काम करा। तुमच्या जीवनामध्ये कधीकधी मनुष्य म्हणतो की माझं बघा वेतन कमी आहे, धनाचा पुरवठा कमी आहे, त्याच्यामुळं मला मेहनत घ्यावी लागते, बघा भक्ती मार्गामध्ये माझं मन लागत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे समाधान असतो ना, त्याच्याकडे धन असो किंवा नसो, तो आनंदित असतो। म्हणजे ज्याच्याकडे धन आहे तो सुखी आहे का?
असं अजिबात नाही. ही आपली मनाची एक वृत्ती आहे. म्हणजेच जसं मन आहे ना, समोरचं वातावरण दिसेल तसं वागू लागतं. म्हणजे पाऊस पडायला लागल्यानंतर हे मन आपल्याला प्रेरित करतं की आपण छत्री घ्यावं आणि बाहेर जावं. पण जेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा मनुष्य छत्री घेतो का? अजिबात घेत नाही. पण हे मन स्थिर करण्यासाठी मनुष्याला काय करावं लागतं? हे मनुष्याचं मन आहे ना, एकदम चंचल असतं. जिथे जाईल तिथे मन रमवण्याचा प्रयत्न करतं. पण हा मन आहे ना, एकचित्त करण्यासाठी या भक्ती मार्गामध्ये सामर्थ्य आहे. आणि हा भक्ती मार्ग आपल्या जीवनाचं, बघा आपल्या आयुष्याचं खरा अर्थ आहे. आणि हा अर्थ जेव्हा आपण जीवनामध्ये निर्माण करू ना, तेव्हाच आपल्या आयुष्याला गती मिळणार आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म श्रेष्ठ का असावे? मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्व कर्मांनाच का दिलेलं आहे? कारण माणसाचे कर्म असतात ना, पुढील जीवन तुझं कसं असेल हेच बघा अधोरेखित करत असतात. पण जर मनुष्याचे कर्म वाईट व्हायला चालू झाले की त्याच्या जीवनामध्ये दुःखाला सुद्धा सुरुवात होते, अधोगतीला सुद्धा सुरुवात होते. मग मनुष्य म्हणू लागतो की माझा बघा देवावर एवढा विश्वास आहे, तरीसुद्धा मला देव माझ्या बाजूने नाही. देव कसा बाजूने येईल? कारण तुझे कर्म श्रेष्ठ नाही, कर्मच चांगले नाही, तर तुला कर्माचं फळ मिळेल का? तुझे जर कर्म वाईट असतील तर त्या कर्माचं फळ तुला वाईटच मिळणार आहे. पण तुझे कर्म जर चांगले असतील ना, तर तुझ्या कर्माचं फळ तुला चांगलंच मिळणार आहे. म्हणजेच कर्माचं फळ आहे ना, ते नक्कीच मिळतं. पण ते कसं मिळवावं हे मनुष्याच्या मनावर अवलंबून असतं, मनुष्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. शांतता असते ना, ही आत्म्याची भाषा आहे. आणि शांततेमध्ये आपलं मन आहे ना, ते शोधा आणि तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका. पण हा आत्म्याचा आवाज आहे ना, तो मनुष्य कधी ऐकू शकतो? ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठायला सुरुवात करू तेव्हा मनुष्य आपल्या आत्म्याचा आवाज ऐकत असतो. कारण का? कारण वातावरण शांत असतं. आणि शांत वातावरणामध्ये आत्म्याची भाषा कळत असते. तेव्हा शांत असलेलं मन असतं ना, ते बघा अनेक कारणं शोधायला सुरुवात करते. आणि मग ही आत्म्याची भाषा बघा पूर्ण सद्गुण रूपामध्ये तयार होते. आणि जेव्हा ही आत्म्याची भाषा सद्गुण रूपामध्ये तयार होते ना, तेव्हा हे मन एकनिष्ठ होतं, मन शांत होऊ लागतं. मग तेव्हा आपलं मनामध्ये कोणतेही विकार नसतात, कोणतेही अवगुण नसतात. म्हणून समर्थांनी उपासनेला एवढं महत्त्व का दिलं आहे? कारण जोपर्यंत मनुष्याचं मन एकचित्त होत नाही तोपर्यंत पुढे कोणतीच दिशा माणसाला दिसत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा आशा असते आणि ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे, जो अंधारात दिशा दाखवते ना. आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा. कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आशा आहे, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्वप्न आहेत ना, तोपर्यंत आपण कोणत्याही बघा आकाशाची गवसणी घालू शकतो. पण त्याच्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये बघा आजूबाजूची परिस्थितीसुद्धा अवलंबून असते. म्हणजेच बघा आपली मैत्री असते ना, हे जीवनाचा अमृतच आहे ना. एक खरा मित्र असतो ना, बघा हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो. कारण का? कारण जर बघा आपल्या जीवनामध्ये जर मित्रच चांगला नसेल, आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला असणारी माणसंच चांगली नसतील, तर आपलं जीवनसुद्धा बघा पॉझिटिव्ह होत नाही. पण त्याउलट जर आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातला मित्र असेल, बघा आध्यात्मिक गोडीचा विचार असेल, विचार करणारा मित्र असेल, तर आपलं जीवनसुद्धा बघा नकारात्मक दृष्टीनं बघा ते वाहत जात नाही, ते पॉझिटिव्ह दृष्टीनंच पुढे जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आनंद आहे ना आपल्या आतून येत असतो, बाहेरून कधीच येत नाही. आणि आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळा द्या. आपण काय करतो? आपण बघा बाहेरून आनंद निर्माण करतो, पण आतल्या आत्म्याचं काय? आत्मा तर दुःखीच असतो. पण जेव्हा
आनंद निर्माण होतो ना, तेव्हा खरं मनुष्याला सुख निर्माण होत असतो. आणि सामर्थ्य असतं ना, हे शारीरिक नव्हे, ते मानसिक असायला हवं. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला अजिंक्य बनवून टाकेल. पण मनुष्य मात्र असं करतो का? मनुष्याकडे सामर्थ्य असतं, पण ते शारीरिक असतं, मानसिक कधीच नसतं. पण ते मानसिक होतं कधी? जेव्हा हे मन स्थिर होतं. पण मनुष्याला नक्की मन स्थिर करायचं कसं हे माहीत असूनसुद्धा तो मन स्थिर कधीच करत नाही. कारण तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर असतं ना, ज्याचा विश्वास असतो, ज्याचा ठाम विश्वास असतो, तो नक्कीच जिंकतो आणि तो दुसऱ्यालासुद्धा जिंकवतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होत असेल, जर तुमच्या आयुष्यामध्ये बघा वेळेवेळेला संकट निर्माण होत असतील ना, तर आपले मित्र चेक करा, आपल्या आजूबाजूची परिस्थिती चेक करा. जोपर्यंत तुमच्या आजूबाजूचे मित्र आहेत तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी देत असतील, तर तुमच्या जीवनामध्ये तशाच गोष्टी होतील. जर तुमचे मित्र आहेत तुम्हाला मोटिवेट करत असतील, तुमच्या जीवनामध्ये आनंद द्विगुणित करत असतील, तर तुमचं जीवनसुद्धा समृद्ध होईल. कारण जीवनाचं सौंदर्य असतं ना, त्याच्या विविधतेमध्येच नटलेलं असतं. प्रत्येक अनुभव चांगला वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो ना. म्हणून जीवनामध्ये आपल्या किती अनुभव येतात, काही चांगले अनुभवसुद्धा असतात, तर काही वाईट अनुभवसुद्धा असतात. पण आपण जीवनाची ही दिशा असते, जीवनाचं हे रंगरूपाचा हा चित्रपट आहे, तो आपण जगायचा सोडून देतो का? कधीच देत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण जर तुम्ही कर्माला श्रेष्ठ मानलं, कर्म जर चांगले केले, तर हा जीवनाचा चित्रपट आहे ना, तो योग्य दिशेवर येईल. तुमच्या जीवनाचा चित्रपट आहे, त्याच्यामधले तुम्ही सर्वश्रेष्ठ पात्र होऊ शकता. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, तुमचे कर्म सुधारा. कारण जो कर्माला योग्य तो स्थान देतो, कर्माला योग्य तो मान देतो, तोच सुखी मनुष्य होतो आणि जीवनामध्ये त्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. म्हणजे कर्माचा भोग असतो, वाईट असो की चांगला असो, तो नक्कीच भोगावा लागतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, काहीही करा पण कर्म पिच्छा कधीच सोडत नाही. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो. बघा, एक अत्यंत धार्मिक राजा होता. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक अत्यंत धार्मिक राजा होता आणि तो न्याय आणि देवभक्त होता. त्याने एक महादेवाचं मंदिर बांधलं आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून तिथे नियुक्ती करतो. तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता. त्याने कधीही राजाकडे काही मागितलं नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता. राजाच्या मंदिरामध्ये तो 22 वर्षापासून पूजा करायचा, पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नव्हता. राजाला एक मुलगा होता. राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवलं आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्याशी त्याचं लग्न लावून दिलं. ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महालामध्ये आणलं, त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगावर आली. तिथे तिला हिरे रत्नांनी जडलेली बघा एक तलवार पडलेली दिसली. राजकन्येनं ती तलवार मेहणातून बाहेर काढली. तेव्हा ती धारधार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पळून राजपुत्राच्या मानेवर पडली. राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू तिथे होऊन गेला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागलं. तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, माझ्याकडून अचानक हे पाप कसं घडलं? माझा नवरा माझ्याच हाताने मेला, हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे. पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही, कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला, तेव्हा राजकन्या त्याला पाहून बघा आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीला कोणीतरी मारलं आहे. लोक जमले आणि राजा आला. त्याने विचारलं, कुणी मारलं आहे? तेव्हा ती नववधू म्हणू लागली, मला माहीत नाही कोण होता,
पण त्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना मी पाहिलं होतं. राजासह सर्वजण मंदिरामध्ये जातात तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिलं. त्यांनी त्याला धरलं आणि विचारलं, तू राजकुमाराला का मारलं आहेस? ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारलं नाही, मी त्याला राजवाडाही पाहिला नाही, यात देव साक्षी आहे. न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणं योग्य नाही. बघा, त्या ब्राह्मणाचं कोणीच ऐकत नव्हतं. हा ब्राह्मण निर्दोष आहे असं राजाला पुन्हा पुन्हा वाटायचं. पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, तर ज्या हातानं तू माझ्या मुलाला तलवारीनं मारलं ना, मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो. असं बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला. यावर ब्राह्मण फार दुःखी झाला. राजाला अधर्मी समजून तो देश सोडून गेला. तेथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखाद्या विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचं कारण विचारावं. त्याला कोणीतरी सांगितलं, बघा, काशी येथे एक खूप मोठे विद्वान ज्योतिषी राहतात. आणि त्यानंतर तो त्याच्या घरी पोचतो. ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्यानं ज्योतिषाच्या पत्नीला विचारलं, आई, तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे गेले आहेत? तेव्हा त्या स्त्रीनं तोंडातून अयोग्य असह्य शिवीगाळ केली. ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचं कारण विचारायला आलो होतो, पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन. इतक्यात ज्योतिषी आले आणि घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान करायला सुरुवात केली. पण ज्योतिषी गप्पच राहिले आणि बायकोला काही बोलले नाहीत. त्यानंतर ते गादीवर बसले आणि ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले, ब्राह्मण देवा, तू इथे का आलेला आहेस? त्याबद्दल काय विचारायचं ते विचार. आणि ब्राह्मण म्हणाला, अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते बरं? जो कुणाला सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता, याचं कारण काय? यावर ब्राह्मण म्हणाला, ही माझी बायको नाही, माझे कर्म आहेत. जगात तुम्ही कोणाला भेटता, म्हणजे भाऊ असो, मुलगा असो, शिष्य असो, पिता असो, गुरु असो, अथवा कोणी नातेवाईक असो, म्हणजे कुणीही असो, सर्व तुमचे कर्म आहे. ही बायको नाही, माझे कर्म आहेत आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही. कोणतीही शुभ असो किंवा अशुभ कृत्य केली तरीही ती भोगावीच लागतात. कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्षे निघून गेली ना, तरी ते टाळता मात्र येत नाही. म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत असतो. माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही, जेणेकरून मला भविष्यामध्ये या कर्माचे परिणाम भोगावे लागणार नाहीत. तेव्हा ब्राह्मणानं विचारलं, ज्योतिषी, तुम्ही असं कोणते कर्म केले होते? तेव्हा ज्योतिषी म्हणाले, एका माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती. तिच्या पाठीवर एक फोड आलं होतं आणि त्या फोडाच्या दुखण्यानं ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती. माझा स्वभाव खूप वाईट होता, म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखी दुःखी करायचो. त्यामुळं ती वेदनेमुळं उडी मारायची. तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. माझ्या भीतीमुळं ती सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो. ती मला जिथे भेटायची ना, तिथे मी तिला दुःखी करत असे. माझ्याकडून तिचा छळ होत असे. ती त्या गावातून 10-12 मैल दूर अंतरावर गेली. तिथे नदीच्या तीरावरती घनदाट जंगलामध्ये हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली. पण मी तिच्याशिवाय राहू शकलो नव्हतो. तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीनं तिच्या हाडाला छिद्र पडलं. माझी चोच मात्र त्यात अडकली. अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही. मी पण चोच काढायचा पूर्ण प्रयत्न केला, पण ती बाहेर आली नाही. पाण्याच्या भीतीनं हा दृश्य मला सोडून जाईल असा विचार करून नदीत शिरली, पण तिथेही मला चोच काढता आली नाही. अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला आणि नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो. मग नदीच्या प्रभावाने
मी ब्राह्मण झालो आणि मी मोठा बघा ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो. आता मी माझी पत्नी बघा आता आता ती माझी पत्नी आहे आणि ती तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखवणार आहे आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचं फळ समजून सहन करणार आहे. मी तिला दोष देणार नाही, कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे. आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणाला, आता तुम्ही सांगा, तुम्ही इथे का आला आहात? तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली आणि विचारलं, अधर्मी पापी राजानं मला शिक्षा का केली आहे? माझा हात का कापला? ज्योतिषी म्हणाले, राजानं तुझा हात कापला नाही, तुझ्या कर्मानं तुझा हात कापला आहे. तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती, राजपुत्र कसाई होता. तेव्हा त्या कसाईयानं गायीला मारायला सुरुवात केली. तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचून जंगलामध्ये पळून गेली आणि मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारलं, इथे गाय गेली का? तुम्ही खोटं बोलणार नाही ना, अशी शपथ घेतली होती. म्हणून जेव्हा तुम्ही हातानं गाय गेली होती त्या दिशेनं दाखवलं, तेव्हा त्या कसाऱ्यानं बघा जाऊन गायीला मारलं. तो नदीच्या काठावर तिचे कातडं काढत होता. इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांनी बघा त्यांची हाडे नदीत वाहून गेली. त्या नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळं कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्मानं दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणलं. कारण कसायाने गायीला बघा विळल्यानं मारलं होतं, त्यामुळं राजकुमाराचे डोके कापलं गेलं आणि अनावधानानं राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला. हाताच्या इशाऱ्यानं तुम्ही जे कृत्य केलं होतं ना, त्या पापामुळं तुमचा हात कापला गेला आहे, जी तुमची चूक आहे, इतर कोणाचंही नाही. ज्यामुळं मनुष्य दृढ स्नान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो ना, म्हणूनच म्हणतात ना की कर्माची फळंही भोगावीच लागतात, मग ती चांगली असोत किंवा वाईट असोत. म्हणूनच कर्म चांगले करा, फळ नक्कीच चांगले मिळेल. समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय? म्हणजेच आपण जसे कर्म करू तसे आपल्याला फळ मिळणार आहे. असं कधी होतं का की आपण कर्म केल्यानंतर आपल्याला फळ मिळत नाही? नक्कीच मिळणार आहे. एकतर वाईट मिळेल आणि एकतर चांगले मिळेल. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की या मनुष्याच्या जीवनाचं सार आहे ना, हे कर्मच आहेत. ज्या आपण पद्धतीने वागतो, ज्या पद्धतीने आपण बघा पैसा कमवण्यासाठी बघा वाईट मार्गाचा जेव्हा मनुष्य विचार करतो, अवलंब करतो, तेव्हा त्याचे कर्मसुद्धा वाईटच होतात ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमचे कर्म श्रेष्ठ असतील तर तुम्हाला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. कारण भक्ती मार्ग म्हणजे काय? समर्थांनी ज्या पद्धतीनं या मनुष्याला बघा भरकटलेल्या मनुष्याला बघा योग्य मार्गावर आणण्यासाठी हा भक्तिमार्ग निर्माण केला आणि ह्या भक्ती मार्गामध्ये एवढी ऊर्जावान भक्ती निर्माण केली ना की माणसातच देव आहे आणि माणसातच देव निर्माण होतो. पण तो देव निर्माण कधी होतो? जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये बघा त्याच्या चेहऱ्यावर आनंद, एक मनुष्य दुसरा मनुष्य त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो ना, तेव्हा परमेश्वराचं स्वरूप प्राप्त होतं. हे प्रत्येक मनुष्याला जेव्हा कळेल ना, तेव्हा या जगामध्ये परमानंद निर्माण होईल. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत नुसतं देवदेव करून भक्ती करून बघा आपण म्हणजे करतो तरी काय? जर आपल्या जीवनामध्ये आनंदच निर्माण होत नसेल तर आपण भक्ती करून देवदेव करून आपलं काय होणार आहे का? म्हणून आनंद शोधण्यासाठी दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं हीच खरी भक्ती आहे. आणि ज्यावेळी ही भक्ती प्रत्येक मनुष्याला कळेल तेव्हा खरा परमानंद निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये कोणतंही काम करा, कोणतंही कार्य करा, पण इतरांना जास्त समजूतदार होण्याचा प्रयत्न करू नका. कारण काय? कारण जेव्हा आपण बघा दुर्गुण व्यक्ती असतो, दुराकारी व्यक्ती असतो, जेव्हा आपण त्याची चूक त्याला आपण बघा पाहायला सुरुवात करतो ना, त्याची चूक झालेली आहे ती आपण त्याला दाखवायला सुरुवात करतो,
तेव्हा तो कधीच मानून घेत नाही. कारण का? कारण तो कधीच मानून घेत नाही. कारण तो उलट आपल्याला बघा त्या चुकीबद्दल मी बरोबर आहे हे सांगत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे त्याला तू समजवून बसू नकोस, त्याला तू समजत बसू नकोस. कारण का? कारण वाईट लोक बोलल्यानं सुधारले असते ना तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिलं नसतं. कारण का? कारण बघा भगवान श्रीकृष्णांनी बघा कौरवांना सुद्धा किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण समजले का? कारण वाईट वृत्तीचे मनुष्य असतो ना त्याला कितीही चांगलं समजावा, कितीही सुंदर आयुष्य जगायला लावा, पण तो त्याची जागा कधी सोडतो का? म्हणून जे समजूतदार नसतील त्यांना समजण्यात अर्थ नाही. कारण जे स्वतःची चूक मान्य करताच ना तोच मनुष्य सुधारू शकतो. पण जो स्वतःची चूक मान्य करत नाही तो आयुष्यामध्ये कधी पुढं जात नाही. कारण का? कारण तो अहंकाराने बरबटलेला असतो. आणि ज्या मनुष्याच्या या अंतरात्म्यामध्ये अहंकार असतो तो कधीच सुधारू शकत नाही, त्याचं जीवन कधीच निर्मळ होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुमच्या आयुष्यावर कधी तुम्ही नाराज होऊ नका. कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ना ते कोणाचं तरी स्वप्न असतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बघा तुम्हीच सर्वात श्रीमंत आहात असं तुम्ही स्वतःला मानायला लागाल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये भक्तीसुद्धा घडेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा येईल. तुमचा पूर्ण वेळ असतो तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा. कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनत असतात. म्हणून या गोष्टीचं प्रत्येक मनुष्यानं बघा व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो. फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. पण मनुष्याचा देवावर भरोसा आहे का? जेव्हा त्याच्या मनाच्या विरुद्ध होतं ना तेव्हा त्याचा देवावरचा भरोसा उडून जातो आणि मग म्हणतो की मी एवढे चांगले कर्म करतो तरीसुद्धा देव माझ्या जीवनामध्ये दुःख देतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याप्रमाणे हे माणसाचं नशीबसुद्धा असतं ना वेळोवेळी बदलत राहतं. त्यामुळे वेळ खराब असेल ना तर चिंता करू नका आणि चांगली वेळ येण्याची वाट पहा. कारण दुःख गेलं ना तर सुख नक्कीच येणार आहे. पण मनुष्य मात्र वाट कधीच बघत नाही. कारण का? कारण त्याला लगेच सर्व गोष्टी हव्या असतात. आणि इथेच मनुष्य चुकतो. जो वाट बघतो तो यशस्वी होतो आणि जो वाट बघत नाही ना तो बघा दुःखी होऊन जातो. म्हणून देव त्यांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत. आणि ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. म्हणून कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्यासाठी पाहिजे हवं असतं. देव आपल्याला तेच देत असतो जे आपल्यासाठी सुंदर आणि बघा सगळ्यांपेक्षा चांगलं असतं. पण मनुष्य मात्र स्वतःसाठी जे मागतो ना त्याला असं वाटत असतं की जे मी मागेल ना तेच सर्वश्रेष्ठ आहे. पण जर तुमची भक्ती योग्य असेल, जर तुमची श्रद्धा जर योग्य असेल ना, विश्वास असेल ना तर परमेश्वर कधीच आपल्याला कमी देत नाही. आपलं जे मागणं असतं ना ते मागण्याच्या दुप्पटच देत असतो. म्हणून परमेश्वराकडे मागणी कधीच करू नका. कारण जे तुमच्यासाठी योग्य आहे ना त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ परमेश्वर आपल्यावर बघा दया करत असतो, आपल्याला नक्कीच देत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. कारण फळं देणारी झाडं असतात ना दगडांचा त्यांनाच मार खावा लागत असतो. म्हणून आपण बघा खचून जाऊ नका. आपण बघा चांगलं करत राहा, दुसऱ्याचं कल्याण करत राहा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत राहा. एक ना एक दिवस असा येईल ना की तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. म्हणून देवाला जे पाहिजे असतं ना तेच होतं. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. आणि हे मन जेव्हा एकत्र येतं, हे मन जेव्हा स्थिर होतं तेव्हाच देवापर्यंत प्रार्थना पोचते ना. तशी पोचते का? कधीच पोचत नाही बघा. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे जे लोक तुमच्यावर चालतात त्यांचा तिरस्कार करू नका. कारण हे तेच लोक असतात ज्यांनी मान्य केलेलं असतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात.
पण मनुष्याचं चुकतं कुठे? मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा शत्रू निर्माण होतो, जेव्हा कुणीतरी तुमचं यश पाहून जाणायला लागतो ना, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी भांडण करायला लागता. पण त्यांच्याशी भांडण करू नका. उलट तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की माझ्याकडे काहीतरी चांगलं आलेलं आहे. आणि जेव्हा मनुष्याकडे काहीतरी चांगलं येतं ना, तेव्हा आपले शत्रूसुद्धा आपल्यावर जळायला लागतात. म्हणून नेहमी धीर धरा, कधी निराश होऊ नका. कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे ना, तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. आणि तो लेखक आहे ना, तो तुमचं भलंच करणार आहे. हा दृढ विश्वास आणि ही दृढ श्रद्धा ज्याच्यामध्ये आहे ना, तोच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती करू शकतो. तोच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ सुंदर मन त्याचं होऊ शकतं. आणि हा विश्वास, ही श्रद्धा ठाम आपल्या हृदयामध्ये प्रेरित करा, जागृत करा. कारण कोणी कितीही सांगितलं ना, तरी आपल्या भक्ती मार्गावरचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे. हीच श्रद्धा ठेवा आणि हाच विश्वास ठेवा. आणि हाच विश्वास आहे ना, तोच आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.